बातमी आहे लासलगावमधून। लासलगावमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलाय। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येत आहे। लासलगावमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला आहे। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आता धरणे आंदोलन करण्यात येत आहे। लासलगावमध्ये कांद्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलाय। या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येते। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येते। कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्ग आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। लासलगावमध्ये या ठिकाणी कांद्याचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडलाय। या ठिकाणी संपूर्ण भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येते। लासलगावमध्ये कांद्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते। शेतकरी वर्ग संतप्त झालाय। लिलाव बंद पाडण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता धरणे आंदोलन करत शेतकरी वर्ग आक्रमक पाहायला मिळतोय। लासलगावमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलाय आणि आता या ठिकाणी धरणे आंदोलन करतायत। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येते। कांद्याला हवा तसा भाव मिळत नाहीये। कांद्याच्या भावामध्ये घसरण होते आणि संतप्त शेतकरी यांनी लिलाव बंद पाडलाय। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येते। यावरती शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येतात, पाहूया। कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दररोज दर कमी होत आहे। आता कांद्याला 700-800 रुपये प्रति क्विंटल हा सरासरी दर मिळतोय। एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल असताना कांद्याला हा कवडीमोल दर मिळत असताना शेतकऱ्यांचं प्रति दिवसाला करोड रुपयाचं नुकसान होत आहे। आणि हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ निर्यात बंदी हटवावी या मागणीसाठी लासलगावसह राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये अशाच पद्धतीने कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी शेतकऱ्यांकडून केल्या जाणार आहे, संघटनेकडून केल्या जाणार आहे। आणि ही निर्यात बंदी तत्काळ केंद्र सरकारने हटवावी। त्याचबरोबर कांदा निर्यात बंदी केल्यापासून 7 डिसेंबरपासून जो काही कांद्याच्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे दर घसरल्यामुळं, त्याची भरपाई म्हणून फरक म्हणून केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना राज्यातील प्रति शेतकरी प्रति क्विंटल 2,000 रुपयाचं जे भरपाई ही द्यावी, ही प्रमुख मागणी आज या कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून इथं करण्यात आलेली आहे।